राजा असोवर अंक त्याला दिवाळ सण चुकत नाही. तशीच ही गंमत आहे. या दिवाळीत भावा बहिणीच्या नात्याचं एक अतूट बंधन जे आहे ते भाऊबीजेच्या निमित्तानं पुन्हा समोर येत असतं. अनेकदा सासरी असलेली बहीण ही माहेरवाशीण होते, आई वडिलांना भावाला भेटायला येते त्याच्या ओवाळणीच्या निमित्तानं. त्याची सगळी इडापिडा टळू दे म्हणते आणि बळीचं राज्य त्याला मिळू दे असंही म्हणत असते. आज भाऊबीज आहे, तुमची ओवाळणी झाली आता, काय म्हटलंय? मी खरं तर आपल्याकडे ह्या संस्कृती परंपरा आपला सण आहे. रक्षाबंधनला बहीण भावाकडे येते राखी बांधायला, पण भाऊबीजेला भाऊ बहिणीकडे जातो औक्षण करून घ्यायला. तसंच मी आज बहिणीकडे आलोय. हे नातं आहे, पवित्र नातं आहे आणि ते आपली एक परंपरा आहे, संस्कृती ती जपतो आपण. आणि हेच सण असतात, हेच उत्सव असतात की या दिवशीच मला असं वाटतं की ही पुन्हा एकदा ही नव्यानं त्याचं एक बंधन जे आहे, नव्यानं कुठेतरी ती भावना ते विचार मनामध्ये सुरू असतात आणि ते त्याला एक उजाळा असतो ह्या निमित्तानं. आणि म्हणून आज औक्षण करून घ्यायला आलोय. त्यामुळं तिनं औक्षण केलंय. आता तिनं काय मागितलं हे तिला माहिती, मी तर तिच्याकडनं आशीर्वाद घेतलायत. बरं, तुम्हाला रोजचे ताणतणाव भरपूर आहेत, राजकारणातले बरेच टक्के टोनपे आहेत, त्यांच्याशी असं काही बोलणं होतं का तुमचं की जरा त्रास होतोय किंवा बहिणीला जे सांगतो आपण? नाही, मी काय फार या विषयावर तिच्याशी बोलत नाही कधी. का तर माझा प्रवास इतका माझा प्रवास चालू असतो, पण मी ज्या ज्या वेळेला भेटतो कधी येतो तेव्हा तीच सांगत असते, आज किती काम करतो, आता थोडा आराम कर, थोडा हे कमी कर, आता हे रोजचं टेन्शन किती आहे, थोडासा जीवाला जप, हे चालू असतं. तुम्हाला चेहरा बघून कळतं का लहानपणापासून? कळतंय. आता कालच मला त्याला आजच्या याच्यासाठी भाऊबीजेसाठी फोन करायचा होता, पण काल एवढे त्याच्याकडे लोक येत होती, ते पाहूनच त्याचं टेन्शन पाहून मी फोनच केला नाही. त्यामुळे त्यांनीच आज मला सकाळी फोन करून सांगितलं की मी आज येतोय म्हणून. ते आपल्याला कळतं ना तो किती टेन्शन मध्ये असतो, कामं असतात, एवढं सगळेच हे करायचं. आता किती दुर्लभ झाले तुम्हाला दिल्लीला जायला लागल्यापासून, किती वेळा भेटतं? तसं तो आला की मी म्हणजे कमी तेवढं थोडं होतंच, फरक पडलाय, पण आला तो की मी जातेच त्याला भेटायला. तो आलेला कळला की मी जातेच. आता ते दिल्लीला असतात, इथून पुढे एखाद्या रक्षाबंधनला भाऊबीजेला जर नाही जमलं यायला तर तुम्ही? मी जाईल ना, तो नाही आला तरी मी जाणार. त्याच्या कामाच्या कशाला त्याला आपण हे करायचं, मी जाणार भेटायला त्याला. काय मागणं आहे तुमचं? काय म्हटलं आता त्याची इडापिडा कशी टाळावी भावाची किंवा काय? देवाकडे एकच मागणं आहे माझं की त्याच्यावर जे काही संकट येतील त्याचं निवारण करावं, एवढीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. आणि नक्कीच होणार ते, कारण तो प्रामाणिकपणे एवढं काम करतोय, त्याची पावती कामाची त्याला मिळणारच आहे. ठीक आहे. जरा असं काही त्रास होतो, कुणी काय 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 बोलत असतं, सोशल मीडियात तुमच्याकडे येतं, पेपरला बातम्या येतात, माध्यमांमध्ये बातम्या येतात, मग काय वाटतं तुम्हाला? बोलता का तुम्ही तेव्हा? हो, बोलते ना. मला विश्वास आहे की माझा भाऊ हा प्रामाणिकपणे काम करतोय, त्यामुळे मला लोक काय बोलतात याची मला हे नाहीये. लोक बोलणारच, चांगलंही बोलणार, वाईटही बोलणार, ते आता तेवढं चालतंच. राजकारण म्हटल्यावर होणारच. तुम्ही काय राजकारणाच्या गप्पा तर मारत नसेल कधी? मारता? नाही, त्याच्याबद्दल नाही एवढं, त्याला वेळही नसतो तेवढा राजकारणात गप्पा मारायला. आपलं कधी एखादी लहानपणीची आठवण आहे का काहीतरी उठाठेवी केलेल्या? खूप आठवणी आहेत, खूप आठवणी आहेत. अगदी मी शाळेत असताना मी शाळेमध्ये ना ते पहिले याच्यावर नाही का पिक्चर दाखवायचे पडद्यावर, तो छोटा होता माझ्यापेक्षा, आम्ही दोघं जण गेलो, अशा रात्रीचा पिक्चर होता आणि ते शाळेमध्ये काय काम चालू होतं, अशी खडी होती पडलेली आणि मी गेले पुढे, तो माझ्या मागे पळत आला, असा पडला जोरात, सगळं नाकातनं त्याच्या रक्त फुटलं नाक. घरी आल्यावर काय मग वडिलांनी दोघांनाही मारलं. करामती खूप आमच्या का चालायच्या, खूप काही आठवणी भरपूर आहेत. तुम्ही या भाऊबीजेच्या निमित्तानं जरा घरगुती क्षण तुमच्या वाटेला येत आहेत तसे, म्हणजे दिवाळीच्या निमित्तानं म्हणा, पण या सगळ्या व्यतिरिक्त आणखी एक गडबड तुमच्या भोवतीनं, तुमच्या नावाच्या भोवतीनं सध्या सुरू आहे पुण्यामध्ये. तुम्ही वेळोवेळी उत्तरं देत आहे, पण तरी आता संधी मिळाली आहे तर तुम्हाला मी विचारून घेतो. सगळ्या राजकीय उठाठेवींमध्ये निवडणुका समोर आहेत आणि तुम्ही या निवडणुकीच्या दृष्टीनं तुमच्याकडे आलेल्या जबाबदाऱ्या या सगळ्यामुळे तुम्ही टार्गेट होताय का, अशी एक चर्चा सुरू झाली आहे. आज सकाळी संजय राऊत मुंबईत असं म्हटले की तुमच्या पक्षातलीच लोक कागदपत्र तुमच्या विरोधात पुरवतात. नाही, मला असं वाटतं की आज सण आहे, उत्सव आहे, भाऊबीजेचा सण आहे आणि त्यामुळे आम्ही आपला घरगुती त्याच कार्यक्रमात आहे. दरवाजेच्या बाहेर ते सगळं, दरवाज्यात इथं आत आल्यावर मग काय नाही, त्याच्या बाहेर सगळं. आणि मला वाटतं की कोणी काय बोलावं ज्याचा त्याचा अधिकार आहे. मुळात कोण काय करतं काय नाही ह्याचा विचार मी आता करतो, कारण मला असं वाटतं की ह्या विषयात जी मी माझी बाजू मांडायची ती एकदा मांडून झाली आणि स्पष्टपणे मांडली. मी उत्तरदायी कुणाला आहे, मी कुणाला स्पष्टीकरण दिलं पाहिजे तर ज्यांनी माझा विश्वास ठेवला ते माझ्या पुणेकरांवरती. मला ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांच्या मनात कुठे शंका नको किंवा आपण निवडून दिलेला माणूस चुकतोय का, काय तो काय वाईट काम करतोय का, ही त्यांच्या मनात कुठे शंका येऊन माझं स्पष्टीकरण मी त्यांना दिलं. राजकीय टीका टिप्पणी आरोप तर चालतच राहतात, त्याच्यातनं कोण चुकले
माननीय मोदीजी आज इतकं देशाचं काम करतात, इतकं मोठं आपल्या देशाच्या विकासाचं काम करतात. आपण पाहिलो की एक वैश्विक स्तरावर एक महासत्ता म्हणून या देशाची आज वाटचाल पाहतोय आणि या जगाच्यात रोज त्यांच्यावर आरोप होतात. त्यामुळे मी ते कार्यकर्ता आहे आणि राजकारणात हे चालत असतं. त्यामुळे मी ते खिलाडी वृत्तीनेच घेतोय. फार काय त्याचे मी विचार करत नाही, टेन्शन घेत नाही. जेव्हा विचार कधी करतो माणूस, जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचं काहीतरी चुकलंय, तुमचं मन तुम्हाला खातंय, तेव्हा त्रास होतो. मला असं वाटतं मी ओके एकदम. मी सांगतो की मी आज गेले 4 दिवस सणच साजरा करतोय. माझं स्पष्टीकरण एकदा देऊन मी मोकळा झालो. पुणेकर फर्स्ट म्हणून पण टीका होते तुमच्यावरती की आता मी पुणेकर फर्स्ट आहे, राजकीय पक्ष बाजूला राहिले आणि तुम्हीच ह्या सगळ्याचे करते करविते. पुणेकरांनी फर्स्ट कोण आहे आणि लास्ट कोण आहे, एकदा नाही, दोनदा नाही, 3दा कॉल दिलाय. त्यामुळे पुणेकरांच्या दृष्टीनं फर्स्ट हा जो ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला तो फर्स्ट आहे, ज्याला नाकारला तो लास्ट आहे. तुम्हाला भाऊबीजेच्या आणि दिवाळीच्या शुभेच्छा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या घरची भाऊबीज त्यांच्या बहिणीसोबतची आपण पाहिली. या सगळ्या राजकारणाच्या धामधुमीमध्ये अनेक गोष्टी घडत असतात, आरोप प्रत्यारोप होत असतात. हे सगळं होत असताना कौटुंबिक नाती जी आहेत त्यात काही क्षण असे असतात ज्याचा नॉस्टेल्जिया तुमच्या डोक्यामध्ये येतो. तशाच काही घटना त्यांना बहिणीकडे आल्यावरती त्यांच्या बहिणीनं सांगितलेल्या आठवणीनंतर आला असेल. अशाच सगळ्या भाऊबीजेला, राजाची असो वा रंकाची असो, या सगळ्या भाऊबीजेला सगळ्या बहिणींना आणि भावांना उदंड आनंद मिळो आणि ही दिवाळी सगळ्यांची सुखासमाधानाची जाऊ. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटे सर, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.